चंदनाचे हात पाये चंदनाचे हात पाये चंदन हात पायसी चंदन चंदनाचे हात पायसी चंदन चंदनाचे हात पायी चंदनाचे हात पायी चंदनाचे हात पायसी चंदन चंदनाचे हात पायसी चंदन परिसा नाही कोणी परिसा नाही कोणी कवण्या कवने दीपनाई पाटी कोटी दीपनाई पाटी कोटी परिसनाई परिसनाई हिर कबला दीपनाई पाटी पोटी दीपनाई पाटी पोटी अंधकार चंदनाचे हात पायी चंदनाचे हात पायी चंदनाचे हात पायसी चंदन चंदनाचे हात पायसी चंदन परिसनाई कवन परिसनाई कवन दीपनाई पाठी पोटी अंधकार दीपनाई पाठी पोटी अंधकार परिसनाई परिसनाई कवना दीपनाई पाठी पोटी अंधकार दीपनाई पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गुण सर्वांगी साखर अवघी गुण सर्वांगी साखर साखर सर्वांगी साखर सर्वांगी साखर अवघी गुण
विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय चंद्र भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय बंशी महाराज की जय रामकृष्ण महाराज की जय बाबा की जय विठ्ठला 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 चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कवने अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासूनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगणनिहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोधिकामोधिवक्त्रं, खलाणीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपाय, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. श्रीरामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणं, नवकंज लोचन कंज मुख कर, कंज पद कंजारुणं, कंदर्प अगणित अमित छविनव, नील नीरज सुंदरं, पटपीत मानहु तडित रुचि शुचि, नौमि जनक सुतावरं, भजु दीन बंधु दिनेश दानव, दैत्यवंशनि कंदनं, रघुनंद आनंद कंद कोशल, चंद्र दशरथ नंदनं, शिरमुकुट कुंडल तिलक चारु, उदार अंग विभूषणं,
अजानुभुज सर चापधर संग्राम चितखर दूषण इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंजनिवास कुरुका मादिखल दल गंजनम श्रीराम चंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम विठ्ठल 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 विठ्ठल. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कवने अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य वैराग्य मुकुटमणी जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने थोर साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबा तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी परमपूजनीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादाने परम आदरणीय परम श्रद्धेय शांतीब्रह्म गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने परम आदरणीय परम वंदनीय आपणा सर्वांचे मार्गदर्शक वेदांताचार्य हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाने गावातील लहान थोर आबाल वृद्ध सर्वांच्या योगदानातून परम आदरणीय हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज रोडे आज आवर्जून उपस्थित आहेत. परम आदरणीय आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण विशाल महाराज गिरमे की ज्यांच्या समवेत आम्ही नर्मदा परिक्रमा केली तेही आज आवर्जून उपस्थित आहेत. ज्यांची गोड असणारी चाल पहिले आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकली अशी गायनाचार्य हरिभक्तीपरायण शेषराव तात्या, त्यांना साथ करणारे हरिभक्तीपरायण गायनाचार्य राम महाराज पटारे, हार्मोनियम साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण गवळी बाबा, इकडून मृदुंगावर गोड साथ करणारे मूर्ती लहानपण कीर्ती महान मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण कानिपनाथ महाराज जाधव, रामकृष्ण आश्रम वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुणीजन विद्यार्थी मंडळी, त्याचप्रमाणे इकडून करडिले पाटील आहेत, काकडे पाटील आहेत, विनिकरी बाबा आहेत, सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुरुष बांधव, महिला मंडळी, तरुण मंडळी सर्वांच्या अंतःकरणापर्यंत आवाज पोहोचवण्याचं गोड काम करणारे आणि ज्यांनी नर्मदा परिक्रमा पायी केली त्यांनी आम्ही गेल्या वर्षी मागं पुढं होतो पण ते आमच्या पुढं होते. गणेश भाऊ, गोड असणारी सिस्टीम आहे गणेश भाऊ गव्हाणे आणि त्यांचे सर्व टीम असणारी. यावर्षी अजूनच उच्चांक गाठलाय त्यांनी सुद्धा. यावर्षी दुसरं एक मोठं मशीन आणलंय, आल्यानंतर कळालं. आणि त्यांचं नेहमी नाविन्यपूर्ण काम असतं. असे गणेश भाऊ नुसती सिस्टीम म्हणून नाही, नुसता स्वयंपाक गोड असणारा असंच नाही, परमार्थाची रुची मोठी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांची काही लक्षणं आपल्या समोर मांडतात. अभंगावर चिंतन करत असताना 2-3 अभंग आतापर्यंत झालेले ऐकले. आज अभंगही निवडला होता. म्हणलं मारुतरायाच्या दरबारात सेवा आहे. शरण शरण हनुमंता. आल्यानंतर परत लक्षात आलं हनुमान जयंती आहेच, पुढे सेवा होईलच. आणि मग इथं आल्यानंतर बाबांनी एक अभंग सांगितलं, देव वसे चित्ती. आपण अनेक वेळेस त्याच्यावर कीर्तनं ऐकलेत. मला वाटतं 2-3 अभंगावर, त्या अभंगावर कीर्तनं पण झालेले आहेत. त्यामुळं हा अभंग या ठिकाणी संतपर प्रकरणात, कारण त्यांची इच्छा होती, ते म्हणले संतपर प्रकरणात देव वसे चित्ती म्हटलं तर मागणी येते त्याच्यामध्ये, आणि मागणी म्हटलं का 7वा दिवस पाहिजे. म्हणून म्हटलं बाबांची इच्छा आहे ना, म्हटलं संतपर प्रकरणातील, म्हणून हा अभंग निवडला. विठ्ठल विठ्ठल आज आवर्जून आमचे चैतन्य महाराज हे उपस्थित आहेत, आमचे चिरंजीव आहेत. यावर्षी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शेवटच्या वर्षाला आहे, 4थ्या वर्षाला. आणि योगायोगाने येणं येतं, म्हटलं त्या योगाने आपल्या परिसरात परिचय पण झाला पाहिजे, आणि म्हणून तो हे बरोबर आलेला आहे. आपले हे बालगोपाल छोटे छोटे हे फार पुढच्या दृष्टीनं फार मोठे मोठे महात्मे होणार आहे. ते कोण जाणे कोणा घडी उपासना असं आहे. नाचायला लागल्यानंतर काय वातावरण तयार होतंय, पण ते नाचायला लागलं का तिकडं वातावरण होतं आणि इकडं ते उसळ्या मारतं. त्यामुळे आमचा थोडासा आज या ठिकाणी पाहिजे असं तुम्हाला स्टेज असल्यामुळे नाचता येत नाही, कारण हल्ल्या जातं सगळं. परंतु जागच्या जागेवर का होईना, पण पावलीचा आनंद घ्या. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी संतांचे काही लक्षण, संत महात्मे त्यांचे लक्षण सांगण्याकरता 4 दृष्टांत दिले. त्यामध्ये पहिला दृष्टांत दिला चंदनाचा, दुसरा दिला परिसाचा, तिसरा दिला दिव्याचा, आणि 4था दिला तो साखरेचा. 4 दृष्टांत या ठिकाणी दिले. या अभंगाचा जर विचार केला तर या अभंगात दृष्टांत आहेत, दोन्ही चरणामध्ये दृष्टांत आहेत. आणि 3ऱ्या चरणात त्याचा सिद्धांत सांगताना महाराज म्हणतात, तुका म्हणे तैसा सज्जनापासून आणि पाहता अवगुण मिळेचे ना. वास्तविक पाहता सज्जनापासून अवगुण पाहता मिळेचे ना, हा सिद्धांत सांगितला. आता बरेच काही अभंग असे असतात की त्याचं दुसरं चरण हे ध्रुपद असतं.
जेवढे काही अभंग आपण पाहतो जास्तीत जास्त 90% 95% प्रत्येक अभंगाचं ध्रुपद कोणतं असतं? दुसरं चरण असतं. पण काही अभंग असे की त्याचं पहिलं चरण ध्रुपद असतं. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन या. बाकी पुढं सगळे असणारे उदाहरणं दिलेत. तिष्ठे भाव भक्ती देखोन या, भाव भक्ती देखून या तिष्ठे. मग काय काय केलं? मग दासीपुत्र कन्या, हे सगळे 12 चरणामध्ये दृष्टांत दिले. म्हणून या अभंगाला पहिलं चरण ध्रुपद मानलं जातं. उंच नीच काही श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. या अभंगामध्ये पाहिलं तर बाकी राजी याची कांता दृष्टांत आहे. मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी दृष्टांत आहे. आणि म्हणून त्याला पहिलं चरण ध्रुपद मानलं जातं. पण हा आजचा अभंग पाहिला तर या अभंगामध्ये पहिल्या चरणातही 2 दृष्टांत आहेत, दुसऱ्या चरणातही 2 दृष्टांत आहेत. म्हणून ध्रुपद नियमानुसार दुसरं चरण घेतलं. विठ्ठला 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 विठ्ठला. संत कसे आहेत? वास्तविक पाहता संतांना उपमाच देता येत नाही. संतांच्या ठिकाणी सगळ्या उपमा कमी पडतात. जेवढ्या काही उपमा आपण देतो त्या ठिकाणी सगळ्या उपमा कमी पडतात. परंतु तरी देखील काही ना काही उदाहरण देणं, त्याच्याकरता सापेक्ष म्हणून काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी काही दृष्टांत दिलेले आहे. वास्तविक पाहता या जगामध्ये 3 शक्तीचा विचार आपल्याला केला पाहिजे. जगामध्ये एक शक्ती आहे, ती भगवंत नावाची शक्ती आहे. दुसरी शक्ती आहे भक्त नावाची शक्ती आहे. आणि तिसरी शक्ती आहे भक्ती नावाची शक्ती आहे. भक्त आहे, भगवंत आहे, आणि म्हणून भक्ती संत महात्मे करतात. भक्त आहे म्हणून भगवंत आहे, भगवंत आहे म्हणून भक्ती आहे म्हणून भगवंत आहे. त्याचे क्रमाने जर विचार केला तर 3ही पद्धतीनं पहिल्यांदा भक्त नावाची शक्ती अभंगाच्या दृष्टीने विचार केला तर, दुसरी भक्ती नावाची शक्ती आणि तिसरी भगवंत नावाची शक्ती. भक्त आहेत म्हणून भक्ती आहे आणि भक्ती आहे म्हणून भगवंत आहे. जर भक्तच नसेल तर भक्ती केली जाणार नाही, आणि भक्तीच जर केली नाही तर भगवंत अवताराला येणार नाही. भगवंताला अवताराला येण्याकरता पहिल्यांदा भक्ताने भक्ती केली पाहिजे, आणि भक्ताने भक्ती केल्यानंतर परमात्म्याला यावं लागतं. कारण परमात्मा हा स्वतः येत नाही, त्याला आणावं लागतं, आणि आणावं लागतं त्याकरता आणण्याकरता भक्त असावे लागतात. हनुमंतराय हे भक्त आहेत, जगद्गुरु तुकोबराय हे भक्त आहेत, ज्ञानोबराय भक्त आहेत, वैष्णव आहेत. आजचा मला वाटतं एकादशीचा महाराजांचा अभंग देखील त्या ठिकाणी काय होता? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि हे भक्त आहे, वैष्णव आहे, आणि त्यांनी भक्ती केल्यानंतर परमात्म्याला या ठिकाणी ते आणतात. आणि याला रूपावळे करोनी खळे हरिदासी. संत महात्मे त्या ठिकाणी भक्त नावाची शक्ती आहे, दुसरी भक्ती नावाची शक्ती आहे, तिसरी भगवंत नावाची शक्ती आहे. मला नाही वाटत याच्यात जगात याच्यापेक्षा अजून काही शक्ती असेल, कारण या 3च शक्ती कार्यरत आहेत आणि त्याच्यावरती सर्व हे अवलंबून आहे. भगवान परमात्मा या ठिकाणी अवताराला येण्याकरता देखील भक्ताचं फार मोठं त्या ठिकाणी कार्य आहे. दोन्हीच्या कार्यात फरक आहे. संतांचं कार्य हे वेगळं आहे आणि देवाचं कार्य हे वेगळं आहे. संतांना जे जमलं ते भगवंताला सुद्धा जमलं नाही, पण भगवान परमात्म्याला
जेव्हा जेव्हा ज्या ज्या टायमाला पृथ्वीवरती धर्तीवरती या ठिकाणी अधर्म वाढला जातो त्या त्या टायमाला मात्र परमात्म्याला यावं लागतं. कारण गीतेमध्ये वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. वास्तविक पाहताय या अभंगाच्या दृष्टीनं आता भगवंत आणि भक्त याच्यामध्ये भेद दिसेल, पण वास्तविक भेद नाही, तो कल्पित भेद आहे. नाही तर ज्ञानोबराय आणि पांडुरंग परमात्मा याच्यात बदल काय आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, पुढे आपण चिंतन पाहणार आहोत. आणि म्हणून भगवान परमात्म्याची या ठिकाणी भक्ती करणारे आहेत म्हणजे भक्त आहेत. पण भक्त कुणाला म्हणायचं आपल्या या अभंगात चिंतनाच्या दृष्टीने बसत नाही. कारण आपल्याला संत या शब्दाची व्याख्या पाहिजे. भक्त या शब्दाची व्याख्या पाहण्याकरता आज आपला अभंग तसा नाहीये, पण थोडक्यात दोन शब्दात जर सांगून जायचं झालं तर भक्त कुणाला म्हणायचं? ज्यांनी परमात्म्याची साधना केली, उपासना केली आणि त्यांची साधना ही परमात्म्याला प्रिय ठरली, परमात्मा त्यांच्या अंकित झाला आणि परमात्मा त्यांच्या अंकित झाल्यानंतर आपलं जीवन परमात्म्याच्या कृपेमध्ये अत्यंत तल्लीन होऊन जीवन जगतात, ते भक्त. भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जय देवदास, भक्त ऐसे जाना जय देवदास. गेले आशा विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. गेले आशा पाश निवारणी, गेले आशा पाश निवारणी, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. बाबांनी प्रमाण दिलं, भक्त ऐशी जाना. त्यांना भक्त शब्द आल्यामुळे त्यांना बरोबर ते प्रमाण सुचलं. भक्ताची व्याख्या सांगताना तुकोबरायांनी देखील म्हटले, भक्त ऐशी जाना कैशे जाना जे देही उदास, देहावरती उदास आहेत, ज्यांच्या ठिकाणचे आशापास संपलेला आहे आणि गेले आशापाश निवारोणी, नवे नवे नावडे जन धन माता पिता, हे भक्ताचं लक्षण सांगितलं. पण आताच्या दृष्टीने विचार केला तर भक्त या शब्दाची व्याख्या करायची म्हटलं तर भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त करून आपलं जीवन जे तल्लीन होऊन जगतात ते भक्त. पण थोडा बारकाईनं जर विचार केला तर थोडा बारकाईचा संत आणि भक्तात दिसेल. परमात्म्याची कृपा प्राप्त करून स्वतःच्या जीवनात तल्लीन होऊन जगतात ते भक्त, परंतु परमात्म्याची कृपा प्राप्त करून स्वतःच्या जीवनात तल्लीन न राहता समाजाच्या जीवनाकरता तळमळ करतात ते मात्र संत आहेत. विठ्ठल म्हणून संत आणि भक्त या जीवनात थोडा तरी फरक करावा लागेल. कारण मिळवण्याची क्रिया आहे त्यांना भक्त म्हणा आणि वाटण्याची क्रिया आहे ते संत आहे. भक्तांनी मिळवायचं काम केलंय, देवाला मिळवायचं काम केलंय ते भक्त आहे. द्रौपदीला काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, उपमन्याला काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, प्रल्हादाला काय म्हणायचं. अनेक असणारे जेवढे काही भक्त आहेत आपण काही म्हणू शकतो, पण ज्ञानोबरायला मात्र संतच म्हणावं लागेल, तुकोबरायांना संतच म्हणावं लागेल, नाथ महाराजांना संतच म्हणावं लागेल.
वैकुंठवासी गुरुवर्य बनसी बाबांना संत म्हणावं लागेल. वैकुंठवासी रामकृष्ण बाबा काळे गुरुजी संत म्हणावं लागेल. का? कारण वाटण्याची क्रिया ज्यांच्यामध्ये आहे, मिळवण्याची क्रिया ज्यांच्यात आहे त्याला भक्त म्हणावं लागेल, पण वाटण्याची क्रिया आहे त्यांना मात्र संत म्हणावं लागेल. विठ्ठल 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 शेवी तो हा रस वाटितो अनेका, 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 शेवी द्वार हवट वाणीका, शेवी द्वार हवट वाणीका, यारे होऊन का रान भरी, यारे होऊन का रान भरी, घ्यारे होऊन का रान भरी, घ्यारे होऊन का रान भरी. यारे होऊ नका रान भरी, यारे होऊ नका रान भरी, यारे होऊ नका रान यारे होऊ नका. घ्यारे होऊ नका रान भरी, घ्यारे होऊ नका रान भरी, घ्यारे होऊ नका रान भरी. विटेवरी जाते पाऊले समा, विटेवरी जाते पाऊले समा, पाऊले समा, पाऊले समा. या ठिकाणी या अभंगात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे देण्याचं वाटण्याचं काम करतात त्यांना संत म्हणावं. शेवी तो आरस स्वतः अगोदर प्राप्त केला, नंतर इतरांना वाटण्याचं काम केलं. वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रान भरी. आणि म्हणून देण्याची क्रिया जिथे आहे त्याला संत म्हणावं, मिळवण्याची क्रिया जिथे आहे त्याला भक्त म्हणावं. नाहीतर बघा, तत्वज्ञानाच्या रूपाने गीता ही अर्जुनाला पण मिळाली होती. अर्जुनाला गीता मिळाली म्हणूनच पुढे युद्ध झालं, कारण त्याला जो मोह झाला होता तो नष्ट करण्याकरता भगवान परमात्म्याने गीता सांगितली. अर्जुनाला गीता मिळाली, परंतु ती गीता अर्जुनाने इतरांना कोणाला दिली का? वाटली का? कौरवांना, इतरांना कोणाला नाही.
पण तीच गीता ज्ञानोबरायांना मिळाली. आणि याच असणाऱ्या नेवासा नगरीमध्ये, ज्या तालुक्यात आपला जन्म झालाय, ज्या तालुक्यात नाही पंचक्रोशीत आपलं गाव आहे, आपलं भाग्य आहे, की त्याच असणाऱ्या या क्षेत्रामध्ये पैस खांबाला टेकून मिळवलेली गीता, परंतु समाजाला संस्कृत भाषा जगासी कळेना, कळत नाही. आणि म्हणून ज्ञानोबरायांच्या रूपाने ती वाटण्याचं काम केलं. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखजीवरी होऊ दे या जगा. म्हणून म्हटलंय मिळवण्याचं काम भक्ताचं आहे, पण वाटण्याचं काम संतांचं आहे. विठ्ठल आणि संत ज्यांचा उद्धार करू शकतात त्याचा भक्त देव नाही उद्धार करू शकत. देवात आणि संताचा जरी थोडासा विचार केला तर तिथं संत हे देवांपेक्षा, वास्तविक भक्ती देवाचीच केली, पण भक्ती देवाची करून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, देवापेक्षा बलवान ठरले, बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. क्रिया पाहिले तर दोघांची वेगवेगळी आहे. क्रिया, भगवान परमात्मा अवताराला आला तर भगवंताचं कार्य एकच दोनच पद्धतीचं ठरलेलं आहे. मी मगाशी श्लोक म्हणून गेलो, यदा यदा हि धर्मश. हे आल्यानंतर दोनच क्रिया आहेत, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवार. याच्या पलीकडे देवाने कोणत्या अवतारात वेगळं कार्य केलं आता आपण राम अवतारात पाहणार आहे उद्या 3-4 दिवसांनी. हनुमान जयंतीचं पुढं आहेच, अगोदर आपण राम अवताराचं कार्यात पाहिलं असेल. म्हणजे कुठं गोकुळाष्टमीत पाहतो. भगवंताचं कार्य पाहिलं तर दोन पद्धतीचं आहे. कोणतं? भक्ताला जवळ घेणं, दुर्जनाच्या जवळ जाऊन मारणं. एवढ्या दोन क्रिया भगवंताला जमल्या. आणि सगळ्या अवतारात तपासून पाहिले, जेवढे अवतार आहेत त्या सगळ्या अवतारात हेच दोन काम आहेत का वेगळे आहेत काय? धर्माची संस्थापना करण्याकरता आलेला भगवान भक्ताला जवळ करणार आणि दुर्जनाला मारणार, आणि दुर्जनाच्या जवळ जाऊन दुर्जनाचा उद्धार करणार, भक्ताला जवळ घेऊन भक्ताचा उद्धार करणार. परंतु असाही भगवान एक दिवस वेगळ्याच असणाऱ्या मूडमध्ये, वैकुंठामध्ये, अशी स्थिती पाहिल्यानंतर नारदाने पाहिलं, म्हणले देव जरा आज वेगळ्याच मूडमध्ये. आता ही नारद या शब्दाचा अर्थ आहे बरं, ना रद. ना म्हणजे नाही, रद म्हणजे रद्द. ज्याने युक्ती केलेली कधीच रद्द होत नाही त्याचं नाव नारद. हा, नारद त्या ठिकाणी गेले, नारायण नारायण. देवा म्हणले आज जरा वेगळ्याच मूडमध्ये. म्हणले बघ, एवढे कामं केले, एवढे अवतार घेतले, आणि एवढ्यांचं मी आता उद्धार केलाय, असा कोणी जगतात राहिला नाही की आता त्याचा उद्धार झाला नाही, त्याला मी दर्शन दिलं नाही. नारद महर्षी म्हटले, असं कोणी राहिलं नाही म्हणता? म्हटले हो. तुमच्या दृष्टीनं देवा जगात दोन वर्ग आहे. म्हणले कोणते? एक भक्त, एक सज्जन आणि एक दुर्जन. म्हटले हो. आणि तुम्ही काय केलंय? दुर्जनाच्या जवळ जेवून दुर्जनाला मारलं, त्याचा उद्धार केला. सज्जनाला म्हणजे भक्ताला जवळ घेऊन त्याचा उद्धार केला, असं तुमचं म्हणणं आहे? म्हटले हो. म्हटले पण देवा, सज्जन आणि दुर्जन असं तुमच्या दृष्टीनं वाटतंय, पण आमच्या दृष्टीनं अजून एक वर्ग आहे, आणि तो धड सज्जनही नाही आणि तो धड दुर्जनही नाही, असा एक तिसरा वर्ग आहे, आणि तो जवळजवळ 99% आहे. तुम्ही आतापर्यंत उद्धार केला ना, फार तर फार 1% लोकांचा उद्धार केला. अजून 99% लोक असे आहेत की त्यांचा उद्धार होणं बाकी आहे. थोडी गंमत करू का? बसलेली माणसं आहेत ना, तुम्हाला जर वाटत असेल तर इथं फक्त आपण थोडक्यात पाहू. इथं कीर्तनात बसलेल्यापैकी, उभा राहिलेल्यापैकी, जे ऐकत असतील त्यांच्यापैकी सज्जन माणूस जर कोणी असलं तर एक बोट एकदा वर हात करा बरं. सज्जन माणूस, सज्जन सज्जन. इकडं कोणी?
बर ठीक आहे. बरं, इथं बसलेल्यापैकी, उभा राहिलेल्यापैकी, इकडं महिला मंडळीपैकी, इकडं कोणी दुर्जन असला तर वर हात करा. एक सांगू का, काय सज्जन म्हणून घ्यायची अंतःकरणात भीती वाटते आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. या दोन्हीत अडकलेलं जीवन म्हणजे मानवी जीवन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण काय आहे, सज्जन म्हणून घ्यावा तर दिवसभरात याच्या पाठीमाग आपण काय उद्योग केले आपल्याला माहिती आहे. आणि दुर्जन म्हणून घ्यावा तर कीर्तनात काय दुर्जन कोणी बसत नसते. कीर्तनात येणारे दुर्जन असतात. कीर्तन येणारे दुर्जन कसे राहतील हो. आणि मग आपल्याला धड सज्जनही म्हणता येत नाही, धड दुर्जनही म्हणता येत नाही. पंढरपूरला जातो आपण, सज्जन म्हणून का दुर्जन म्हणून? आता पंढरपूरच्या वाऱ्या करतात माणसं हो, दर महिन्याला जातात एसटीना. सज्जन म्हणून का दुर्जन म्हणून? सज्जन म्हणून. हा, वारी करणं हे सज्जनपणाचं लक्षण आहे. पण आपलं वय बसत नसून सुद्धा हाफ तिकीट करणं किंवा एकदम फ्री करून घेणं हे सज्जनपणाचं लक्षण आहे का दुर्जनपणाचं? असं आहे. म्हणजे असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. म्हणून आपण सज्जनामध्ये बसत नाही आणि दुर्जनामध्ये बसत नाही, आणि म्हणून आपला उद्धार होत नाही. आपला उद्धार होण्याकरता आपण एक तर सज्जन असलो पाहिजे. आणि सज्जन म्हणजे असे तसे नाही, मारुतीरायासारखे, हनुमंतरायासारखे इतके पवित्र असलो पाहिजे, इतके सज्जन असलो पाहिजे. नाहीतर एक तर रावणा इतकं वाईट काम करणारा दुर्जन पाहिजे, तेव्हा देव त्याचा उद्धार करतो. आपण रावणा इतके वाईट नाहीत, कंसा इतके वाईट नाहीत, अजून कोणाकोणाचे नाव घेऊ तितके आपण वाईट नाहीत, आणि मारुतीराया इतके पवित्र नाही. म्हणून आपला देव उद्धार करत नाही. आणि मग आपला उद्धार करण्याकरता देव नाही, आपला उद्धार करण्याकरता संतांनाच यावं लागतं. ज्या ज्ञानोबरायांना, म्हणजे ज्या भगवान परमात्म्याला देव अवतारात जे कार्य करता आलं नाही ते कार्य करण्याकरता ज्ञानोबरायांनीच पुन्हा आपला नियम बदलला. जो नियम, जी असणारी आचारसंहिता त्यांनी केली होती की भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारे, त्याच भगवंताला पुन्हा नियम बदलावा लागला की आता 1% उद्धार करून चालणार नाही, राहिलेला 99% लोकांचा उद्धार करावा लागणार आहे. म्हणून त्या भगवंतानी पुन्हा नियम बदलला आणि दुसरा नियम केला. अवतार तुम्हा धराया कारण, 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 अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जन जीव, उद्धाराया जन जड जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. या अभंगातून महाराज म्हणतात की